नमस्कार मंडळी, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे, पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीचं. तर बघा हो का, आज आमच्या इथं बाजार असते. शनिवारचा बाजार असते आमच्या इकडं गावाला. तर बघा माळवं कसलं आहे, चांगलं आणलं आहे. आणि आपल्या शेतात पण लावलेलं आहे माळवं. हो का, कोथिंबीर तर कसली भारी आली. तर मी आता हो का ह्याच्यात भरून ठेवायला लागले होते आणि नीट पण करावं म्हणलं. सगळं कोथिंबीर ती सगळंच नीट करून भरून ठेवा म्हणलं. तर शेतात पण माळवं लावले, भरपूर लावले माळवं शेतात पण का नाही आता पाऊसच नाही बघा इकडं. त्याच्यामुळं का नाही जरा सुकून जायला लागले आणि फुलं पण लागना गेले ते त्याला. वांगी तर लय आहे ते आपल्या शेतात, कट केले ती बुडापासूनच अजून फुटतेली म्हणून. तर चांगली फुटायला लागले ती, पण त्याला पाणी पाहिजे. तर हो का, कोथिंबीर पण कसली छान आणली शेतातनं. आणि कोथिंबीरचा आता काय स्वस्त झाली कोथिंबीर, मध्ये मध्ये लई महाग झाली होती. हो काही काळ्या मिरच्या आहेत त्या. तर जर आमच्या इकडं शनिवारी बाजार असते. का टमाटे पण कसली भारी आहे ती. ही अशी हिरवी हिरवी टमाटे आणली का नाही जास्त दिवस जाते ती. हिरवी म्हणजे जास्त लाल होत नाही ते ना, काय नाही. परत लसूण तर काय आहे. आणि शेतात खरंच पाऊस इकडं कसलाच पाऊस नाही. कसलाच पाऊस नाही. जसं पावसाळा चालू झाला का नाही तसं इकडं काय सुद्धा पाऊस नाही बघा. त्याच्यामुळं का नाही शेतातलं सगळं माळवं जे आहे ते का नाही त्याला आता पाण्याची गरज आहे. तर पाऊसच पडत नाही, कसलाच पाऊस पडत नाही गेला आहे. त्याच्यामुळं सगळं माळवं पण असं, सोयाबीनसुद्धा बघा आता शेतातली सोयाबीनसुद्धा अशी व्हायला लागली का नाही, लय असं म्हणजे सगळं सुकून जायला लागली सोयाबीन. त्याच्यामुळं आम्ही असं म्हणजे एवढा बाजार कधीच करत नाही बघा. आमचं असते बघा शेतातलं माळवं सगळं. आणि तरी पण आम्ही लावलेलं आहे बरं का, जास्त भरपूर लावलेलं आहे माळवं. परत आमच्या इथं असं परसबाग असल्यासारखं केली होती आम्ही. तर त्याच्यामध्ये पण खूप चांगलं सगळं माळवं येते करायला. तर प्रत्येकानं आपल्या दारात पण सगळ्यांनी तेवढंच आपल्याला खायापुरतं घरचं होतं आणि बिगर फवारणीचं होतं आहे अजून. म्हणून खरंच ज्यांना जागा असेल का नाही, तर आपल्या दारात सगळ्यांनी खरंच परसबाग लावावी. तर मला तर तसंच वाटते बघा. तर आम्ही पण लावलेले आहे बरं का, टमाटे लावलेले आहे ते त्याच्यामध्ये. परत तसली भाजी आहे, त्या ह्याची चिल्याची भाजी ती आहे. टमाटी, वांगी, बटाट्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा आहे त्या आमच्या परसबागामध्ये. तर प्रत्येकाने खरंच परसबाग लावावी आपल्या आपल्या दारामध्ये. जर जागा असेल तर लावावी. तर खरंच आपल्याला तेवढंच बिना फवारणीचं आणि बिना ह्याचं आपल्या दारासमोर आपल्याला आपलं स्वतःचं माळवं खायला भेटते. तर आणि हे असं बघा, आम्ही असं विकत बाजारातनं कधीच काय आणलं नाही, कारण आमचं आज शेतातनं माळवं जास्त आलंच नाही. म्हणजे पावसामुळं का नाही कोणचंच आलं नाही नीट, काहीच आलं नाही. गवारीच्या शेंगा लावलेल्या आहेत त्या, वांगी लावलेली आहेत ती, टमाटे लावलेले आहे, शेपूची भाजी आहे. तर बघितलं असेल तुम्हाला पण मी दाखवलं होतं. पण का नाही असं जशी वाढ व्हावी तशी त्याची वाढ झाली नाही. त्या कोथिंबीर परत शेपूची भाजी अशी कुठं बुटं तर टाकलेली आलेली आहे नुसती. आम्ही असं गोस लावलं होतं, मुठीनं असं लावलं होतं, पण तसं आलंच नाही. तर तशी आलीच नाही भाजी. कुठं बुटं तर अशी भाजी कुठं तर असं आल्यावाने आली. म्हणून हो का, आता म्हणजे आम्ही आणताव असं म्हणजे बाजारातनं असं आणले ही माळवं. तर कोथिंबीर तर लय छान लावली होती आम्ही, पण कोथिंबीर पण आली नाही. पाऊस पडल्याशिवाय काय खरं नाही. तर पाऊस पडावा लागतं. का ही कोथिंबीर आणली आता 10 रुपयाला एक गड्डी आणली ही. तर स्वस्त झाली ना कोथिंबीर. गावरान आहे, किती छान आहे बघा. वास लय छान यायला लागला ह्याचा. खरं ज्याच्या त्याच्या दारात जर थोडी पण जागा असेल का नाही, तर थोडं असं आपल्या 10-10, 5-5 रुपयाला आपल्या पुड्या भेटते त्या गवारीच्या, भेंडीच्या अशा. तशा आणून प्रत्येकानं आपल्या दारात जरी लावलं तर का नाही, तर खरंच खूप माळवं होते भरपूर. वेल तर लावल्यावर तर त्या वेलाचं तर का नाही काय सांगूच नका, जास्त शेंगा निघते त्या. तर कशाचं पण वेल लावलं तर बटाट्याच्या शेंगाचं आम्ही वेल लावलेला आहे. तर बटाट्याच्या शेंगा लय छान आल्या त्या आमच्या परसबागामध्ये. तर प्रत्येकानं आपल्या दारात असली तर लावावी. आपलं तेवढं पैशाची पण बचत होती आणि आपलं घरच्या घरी सगळ्यांना खायला माळवं पण होते. आणि अजून ती कसं माळवं असते, निरोगी माळवं भेटते आपल्याला, बिना फवारणीचं भेटते. तर आम्ही तर तसंच करतो बघा. आणि जर आम्हाला घरी काय खायचं असलं तर का नाही, आम्ही असं फवारतच नाव, कोणचं काहीच फवारत ना, जसं येईल तसं येईल. तरी पण किती छान हो का मिरच्या. पण असं म्हणजे मिरच्याला एकदा हे केलं होतं, फवारलं होतं, पण त्याच्यावर परत असं हे व्हायला लागला, आकड्या पडायला लागला. त्याच्यामुळं मग आम्ही मिरच्या परत फवारल्याच नाही त्या.
भरपूर आमच्या इथं पण सगळं शेतकऱ्याचंच माळवं असते आमच्या इथं पण असं भरपूर शेतकरी येतात आणि किती बघा सकाळी आमच्या इथं 4 वाजता म्हणजे येते ती लोक बाजार करायला पण असं म्हणजे 11 वाजेपर्यंत जिकडं तिकडं होते आमच्या इथला बाजार आणि भरपूर दुकानं येते आमच्या इथं म्हणजे अशी ह्याची भाजीची पण आणि म्हणलं आता हो का सगळं काम बिम आवरले आणि आता हो का ह्या भाजीच्या ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या भरून ठेवा म्हणलं आणि जसं जसं म्हणजे लेकरावांना आता शाळेत ते जायला लागलं का नाही शिवमला सकाळचं जायला लागलं का नाही शिवमला लागते डब्याला लागते त्या भाजी भेंडी ककडी असं सगळं आहे तर लेकरावांना जे आवडते ती सगळं आणले आमच्या मामीनं आणलं हे बाजार दोघांनी जाऊन तर बघा खरंच सगळ्यांच्या इथं जर प्रत्येकाच्या घरी जर थोडी पण जागा असू दे तर लावा परसबाग सगळ्यांनी आपल्यासाठी चांगलं आहे आपले पैशाची पण बचत होती आणि चांगलं माळवं पण भेटते खायला आणि लावल्यावर बघा किती चांगलं येते ग असं पाणी थोडं कशाचं पण काय उरलं केलं का नाही पाणी त्याला वतायचं बघा किती छान येते लावल्याशिवाय कळत नाही असं सांगून काय उपयोग नाही पण जेव्हा आपण लावचाल तेव्हा बघितल्यावर त्याला का असं ती येई लागलं का टमाटे वांगे असं आल्यावर तर लई भारी वाटते बघा आम्ही तसंच केलेलं आहे तर मी त्याचा आमच्यातल्या टमाट्याच्या झाडाचा परत बटाट्याच्या शेंगाचा असं व्हिडिओ तुम्हाला टाकते परत तर आम्ही तर लावतो आम्हाला जसं म्हणजे भेटेल वेळ तसं आम्ही दारातल्या दारात म्हणजे शेतात कधी कुण्या टायमाला काय लागेल ते सांगता एखाद्या वेळेस लक्षात पण राहत नाही त्याच्यामुळं मी शेतात आहे आमच्या इथं कढीपत्ता तर दारात सुद्धा कढीपत्त्याचं झाड लावले परत शेतात टमाट्याची झाडं आहे ती तर दारात पण आम्ही टमाट्याची झाडं लावले ती एखाद्या वेळेस जर आपण कधी गेलो नसलं तरी पण आपल्याला घरी आणून टाकायला लागते ती भाजीला ती त्याच्यामुळं मग घरच्या दारातलीच आपलं घ्यायला येते ती एखाद्या वेळेस कधी गेलं नसलं तर बघा आमच्या इकडला गावाकडला माझा साधा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंटमध्ये तर सगळ्यांना बाय आणि सांगा मला माझा व्हिडिओ एकदम साधा सिंपल माझा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना आणि बाय आता ठेवते मी